जय भीम. मी संतोष सीताराम कांबळे. मी स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, संविधान रक्षक. आणि त्याच्यावरती आज पहिला व्हिडिओ टाकतोय. मगाशी एक टीव्हीला बातमी पाहिली की सिद्धार्थ सुदामे ते गणपती घ्यायला जातात पुण्यातले, आणि ते गणपती एका मुस्लिम समाजाच्या माणसाकडनं विकत घेतात. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ब्राह्मण महासंघाने. आपण भारताचं संविधान मानतो. मुसलमानाच्या दुकानातून गणपती घेतला सुदामेंनी, म्हणून ब्राह्मण महासंघाचा अनंत दवे ऑब्जेक्शन घेतो आणि त्या सुदामेंवरती काहीतरी बालन टाकतो, काहीतरी ऑब्जेक्शन घेतो, काहीतरी काही करतो. याचा अर्थ काय? आनंद दवेला भाडकावला. संविधान मान्य नाही. इथं धर्मनिरपेक्ष संविधान, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, समता हे सगळे संविधानाने आपल्या मान्य केलेले. आनंद दवे सारखा माणूस, बॅकल माणूस, तो मराठी ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष आहे. मी टीव्हीलाही बातमी पाहिली आणि सोशल मीडियावरती मी पाहिली. तो माणूस त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणतो. प्रशासनाला, सरकारला कळलं पाहिजे सुदामे किंवा तो मूर्ती विकणारा माणूस हिंदू मुस्लिम ऐक्याची जर तो रील व्हायरल करत असेल, यात त्या दवेच्या बुडाला का आग लागली? याचा अर्थ स्पष्ट असा होतो की ब्राह्मण महासंघाचा असा विचार आहे, अशी मानसिकता आहे किंवा ते करणे अशी आहे, हिंदू मुस्लिम वाद वाढवायचा आणि ब्राह्मणांनी राज्य करायचे की जे हजारो वर्ष करत आले. संविधानाला मारणारा माणूस आहे, संविधान रक्षक करणारा माणूस आहे. संविधानाने यांना कुणाला असे अधिकार दिले नाहीत. या पुण्याचा पोलीस कमिशनर, पुण्याचा पालकमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यांनी या व्हिडिओची दखल घेऊन योग्य कारवाई करावी आणि आनंद दवेवरती जातीवाद पसरवतो म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्यावरती जो जर माणूस ऑब्जेक्शन घेत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. संविधान मानणारा माणूस आहे मी, संतोष सीताराम कांबळे. जातीने मार, संविधान मानणारा माणूस, बाबासाहेबांचा अन्वयी. हे सांगतोय मी. पालकमंत्री, पोलीस कमिशनर आणि मुख्यमंत्री यांना आव्हान आहे, एवढ्या 2 दिवसात गणपती बसायच्या आत दवेवरती कारवाई करायची. सिद्धार्थ सुदामेंनी चुकीचा व्हिडिओ पसरवलेला नाही, चुकीचा व्हिडिओ पसरवलेला नाही. हिंदू मुस्लिम ऐक्य झालं तर देशासाठी चांगलंच आहे, पण तुम्ही होपलेस लोक काहीतरी मध्येच खोडा टाकता आणि वाद निर्माण करता. म्हणून त्या आनंद दवेवरती, जो ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष आहे, काळा कुळा माणूस, म्हणजे माझ्यासारखाच आहे काळा तो, त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाने, पोलीस कमिशनरने कारवाई करावी. एवढं बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.